नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्वासोच्छ्वास ही आपल्या नकळत घडणारी पण अखंडपणे चालू असणारी क्रिया असते. ही क्रिया ज्या नाकाद्वारे होते त्या अवयवाकडे आपण थोडंफार दुर्लक्षच करतो. कधीपर्यंत करतो? जोपर्यंत आपल्या नाकाला आतनं सूज येत नाही किंवा नाकातनं पाणी यायला लागत नाही किंवा मग शिंका यायला लागत नाहीत तोपर्यंत आपण दुर्लक्ष करतो. आणि मग अशी लक्षणं दिसली की आपल्याला वाटायला लागतं आता या नाकाच्या ॲलर्जीचं काहीतरी करायला पाहिजे. मग ही नाकाची ॲलर्जी म्हणजे नेमकं काय? वातावरणातल्या बदलातनं ती होते का धूळ यामुळे होते का अनुवंशिकता हे त्याच्या मागचं कारण आहे? अशी अनेक लक्षणं दिसत असताना आपल्या मनामध्ये हे सगळे प्रश्न येत असतात. म्हणूनच या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी आजच्या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या सर्वांवर उत्तर मिळवण्यासाठी आपण तज्ञ अशा डॉक्टरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर राहुल तेलंग. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर राहुल तेलंग हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ENT अर्थात कान नाक घसा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं MBBSचं शिक्षण प्रवरानगरच्या रुरल मेडिकल कॉलेजमध्ये झालं, तर MS चं शिक्षण बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. 17 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव वैद्यकीय क्षेत्रातला त्यांचा आहे. आणि सांगायची विशेष गोष्ट अशी की दुर्बिणीद्वारे इंडोस्कोपिक सायनस सर्जरी आणि ॲडव्हान्स इंडोस्कोपिक स्कल बेस सर्जरी यामध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे, विशेष योगदान आहे. त्याशिवाय ज्यांना जन्मजात बहिरेपणा असतो त्यांच्यासाठी जे ऑपरेशन आहे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी त्यामधलेही ते तज्ज्ञ आहेत. म्हणूनच नाकाची ॲलर्जी या संदर्भात आज आपल्या सगळ्या शंकांचं निरसन आपण डॉक्टर राहुल तेलंग यांच्याकडनं करून घेणार आहोत. डॉक्टर, या अनुषंगानं या विषयाकडे वळण्यासाठी पहिलाच प्रश्न महत्त्वाचा मनात येतो तो म्हणजे ॲलर्जी. हा शब्द आपण नेहमी ऐकतो, नेहमी वापरतो, पण ॲलर्जी म्हणजे नेमकं काय हो? शास्त्रीय त्याची काय व्याख्या आहे? साध्या सोप्या शब्दात आम्हाला सांगू शकाल का? नक्कीच. ॲलर्जी हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मित्र कंपनीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये हा एकसारखा वापरला जातो. तर नेमकी ॲलर्जी ची मागची नेमकी शरीराची काय रचना असते ते आपण थोडेसे जाणून घेऊया. आपल्या शरीरामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजे अँटीबॉडीज या सतत तयार होत असतात. त्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणून आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात. परंतु ॲलर्जीमध्ये हीच रोगप्रतिकार शक्ती काही ठराविक पदार्थांच्या विरुद्ध काम करत असते. तर या ॲलर्जीमध्ये मेनली IgE इम्युनोग्लोब्युलिन E मेडिएटेड ही जी रिॲक्शन असते त्यामुळे ॲलर्जीचे लक्षणं तयार होतात. IgE मेडिएटेड इन्फ्लमेशन म्हणजे IgE मेडिएटेड जी सूज आतल्या नाकात किंवा सायनसेसमध्ये जी तयार होते त्याच्यातनं ही लक्षणे तयार होऊन ॲलर्जीची लक्षणं आपल्याला दिसत असतात. बर. आता तुम्ही ॲलर्जीची लक्षणं हा शब्द वापरलात. नाकाची ॲलर्जी झाली असं आपण म्हणतो, पण नेमकी कोणती लक्षणं असतात की ज्यामुळे आम्हाला कळतं की ही नाकाची ॲलर्जी झालेली आपल्याला? नाकाची ॲलर्जी किंवा ॲलर्जीची सर्दी ज्याला आपण म्हणतो ही बाकीच्या सर्दींपेक्षा ही नक्कीच वेगळी असते. ज्याला आपण कॉमन कोल्ड किंवा फ्लू असं जे म्हणतो, जे सीझनल असतं, जे व्हायरसेसशी रिलेटेड असतं, त्याच्यामुळे होणारी सर्दी आणि ॲलर्जीशी रिलेटेड सर्दी ही याची लक्षणं नक्कीच वेगळी असतात. ॲलर्जीच्या रिलेटेड ॲलर्जिक रायनायटिस ज्याला आपण असं म्हणतो, जे ॲलर्जीची सर्दी असते नाकाशी रिलेटेड, त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून व्यक्तीला शिंका येणे, नाकामध्ये सतत खाज येणे, नाक चोंदल्यासारखे वाटणे आणि नाकातनं पाणी वाहणे ही 4 प्रमुख लक्षणे आपल्याला आढळून येतात. यासोबतच काही व्यक्तींमध्ये नाकात वास जो कमी प्रमाणात यायला लागतो, काही लोकांना डोकेदुखी जाणवते, काही लोकांना थकवाई जाणवतो, काही व्यक्तींमध्ये डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना सारखी चूळ सुटणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येतात. बर. म्हणजे तुम्ही म्हणालात हे महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हायरल जी लक्षणं आहेत सर्दी ताप खोकल्याची ती आणि नाकाची ॲलर्जीची लक्षणं ही भिन्न आहेत. व्हायरल सर्दीमध्ये तुम्हाला व्यक्तीला ताप असू शकतो,
जो ठराविक दिवसांकरता राहून ती सगळी लक्षणे खाली जातात. परंतु ॲलर्जी असलेल्या सर्दीमध्ये ही लक्षणे कमी जास्त प्रमाणात बऱ्याच कालावधीसाठी राहू शकतात. मग या अनुषंगाने लगेच पुढचा प्रश्न असा येतो डॉक्टर की इतर पण ॲलर्जीज असतात आणि मग नाकाची ॲलर्जी, यामध्ये नेमक्या लक्षणांमध्ये काय फरक असतो का किंवा काही वेगळेपणा असतो का इतर ॲलर्जी आणि नाकाची? नक्कीच. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी आपल्याला जाणून येते. काही व्यक्तींमध्ये जसं आपण म्हणालो की नाकाशी संबंधित ॲलर्जी, ज्याला ॲलर्जिक रायनायटिस असं आपण म्हणतो, किंवा कॉमन लँग्वेजमध्ये हे फीवर म्हणून पण त्याला संबोधलं जातं. हे फीवर. त्याचप्रमाणे त्वचेशी संबंधित ॲलर्जी काही रुग्णांमध्ये असते आणि काही रुग्णांची ॲलर्जी ही पचन संस्थेशी निगडीत असते. तर याची लक्षणं भिन्न असतात. जसे नाकाच्या ॲलर्जीची लक्षणं आपण आताच ऐकलीत. त्वचेच्या ॲलर्जीमध्ये अंगाला खाज येणे, लालसर चट्टे येणे, ज्याला कॉमन टर्मिनॉलॉजीमध्ये लोक आर्टिकेरिया असंही म्हणतात, आणि जशी एखादा किडा चावल्यानंतर लालसर चट्टा किंवा सूज येते त्वचेवर तशी पुरळ उठते. काही व्यक्तींमध्ये पोटाशी संबंधित जी ॲलर्जी असते त्याची लक्षणे सतत पोटदुखी होणे, ठराविक अन्न सेवन पदार्थ केल्यानंतर पोटदुखी होणे, काही लोकांना लूज मोशन्स होणे, शौचास पातळ होणे किंवा अपचन होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक ॲलर्जीची ही भिन्न लक्षणे आपल्याला. आणि काहींना दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावर सुद्धा पोटाची. बरोबर आहे. लहान मुलांमध्ये मुख्यत्वे करून आपण दुग्धजन्य पदार्थांचा, ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स असं म्हणतो, प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा हे असतो की लॅक्टोज कंटेनिंग जर अन्नपदार्थ त्यांनी सेवन केले तर त्यांना इमिजिएटली पोटदुखी होणे, लूज मोशन्स होणे आणि इनडायजेशनचे लक्षणं दिसून येतात. त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरन्स हे एक पोटाशी संबंधित असलेले ॲलर्जीचेच लक्षण आहे. आणि दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यातलं जे प्रोटीन आहे त्याची सुद्धा काही मुलांमध्ये ॲलर्जी आढळून येते सुरुवातीच्या आयुष्यामध्ये. नंतर कदाचित हे शरीर रिस्पॉन्स करून ती कमी होऊ शकते. बरोबर. म्हणजे त्वचेशी संबंधित, पोटाशी संबंधित आणि नाकाशी संबंधित अशा ॲलर्जीज असू शकतात आणि त्याची लक्षणं ही भिन्न भिन्न असतात. हो, नक्कीच. पण आता तुम्ही मला सांगा डॉक्टर की ॲलर्जीजचे सुद्धा प्रकार असतात का? म्हणजे शरीराच्या अवयवांबरोबर किंवा लक्षणांवरनं असे काही प्रकार केलेले आहेत का? हो, नक्कीच मॅडम, छान प्रश्न विचारलात आपण. ॲलर्जी रिलेटेड हे प्रकार वर्गीकरण केलेलं आहे, ज्याला आपण आर्या गाईडलाईन्स असं म्हणतो. ARIA. याचा फुल फॉर्म असा आहे, ॲलर्जिक रायनायटिस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अस्थमा. तर हे आर्या गाईडलाईन्स ज्या आहे या विश्वभरामध्ये त्यांची मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत त्याचं अनुकरण केलं जातं. तर हे ॲलर्जिक रायनायटिस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अस्थमा हे असं का संबोधलं गेलेलं आहे? कारण की वन एअरवे वन डिझीज असं या आजाराचं लक्षण आहे. वन एअरवे वन डिझीज म्हणजे जसं आपण म्हणतो की नाक हे श्वसन संस्थेचं प्रवेशद्वार आहे आणि आपले फुफ्फुस जे आहेत ते या श्वसन संस्थेचं शेवटचं टोक आहे. त्यामुळे जे आजार नाकाशी आणि सायनसेसशी संबंधित आहेत ते तसेच फुफ्फुसांशी सुद्धा संबंधित असतात. त्यामुळे वन एअरवे वन डिझीज असं आपण त्याची ट्रीटमेंट आणि त्याची लक्षणं क्लिनिकल याच्यामध्ये पाहत असतो. तर या आर्या गाईडलाईन्स मध्ये ॲलर्जिक रायनायटिसचे वर्गीकरण केलेले आहे. ते इंटरमिटंट आणि परसिस्टंट असे दोन प्रकारचे असतात. इंटरमिटंट म्हणजे काय? अधूनमधून होणारी ॲलर्जीची सर्दी. आणि परसिस्टंट म्हणजे जी बरेच दिवस कालावधी टिकणारी सर्दी. तर इंटरमिटंट म्हणजे काय? आठवड्यातनं 4 दिवसापेक्षा कमी आणि 4 आठवड्यांपेक्षा कमी असे जर लक्षणं असतील तर त्याला इंटरमिटंट आपण म्हणतो. कधी कधी दिसतात, कमी कालावधीसाठी दिसतात. आणि परसिस्टंट जी सर्दी असते त्याच्यामध्ये 4 आठवड्यापेक्षा ही लक्षणं जास्त असतात आणि आठवड्यातनं 4 दिवसापेक्षा जास्त त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असतो. हे एक दीर्घकालीन जे आहे इंटरमिटंट आणि परसिस्टंट. आणि दुसरं एक वर्गीकरण आहे सीझनल आणि पेरिनियल. सीझनल म्हणजे ठराविक ऋतूंमध्ये होणारा ॲलर्जीचा त्रास आणि पेरिनियल म्हणजे वर्षातल्या बऱ्याच ऋतूंमध्ये, म्हणजे आपल्याकडे 3 ऋतू आपण मानतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, यापैकी कमीत कमी 2 ऋतूंमध्ये तरी व्यक्तीमध्ये त्रास हा चालूच असतो. त्याला पेरिनियल रायनायटिस असं म्हणतो आपण. असं वर्गीकरण आर्या गाईडलाईन्सनी केलेलं आहे आणि तेच आपण मार्गदर्शक तत्वे म्हणून
त्याच्यावरच आपण वर्गीकरण करून ट्रीटमेंट देत असतो. हा, म्हणजे कालावधीनुसार हे वर्गीकरण आणि किती त्याचा इफेक्ट आहे यानुसार हे वर्गीकरण केलेलं दिसतं. फार महत्वाची माहिती देताय डॉक्टर तुम्ही. प्रेक्षक हो, आपल्या मनामध्ये नाकाची ॲलर्जी या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण सरांकडनं घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर राहुल तेलंग यांच्याशी नाकाची ॲलर्जी या संदर्भात. डॉक्टर, ॲलर्जी म्हणजे काय किंवा त्याची लक्षणं काय, प्रकार काय, हे तुम्ही फार सविस्तर अशी आम्हाला माहिती दिलीत. आता हे सगळं झाल्यानंतर एक साहजिकच प्रश्न येतो की मग ॲलर्जी कशामुळे होते, त्याची कारणं काय नेमकी. कारण आता काय होतं, तुम्ही जसं म्हणाला तसं काही वेळेला वातावरणात बदल झाला की ॲलर्जी होते, काही वेळेला जीवनसत्वांची कमी असेल किंवा पोषक आहाराची तरी सुद्धा ॲलर्जी होते, किंवा काही वेळेला अनुवंशिकता असंही वाटू शकतं. तर आमच्या मनात असे नेहमी प्रश्न असतात की काय नेमकं कारण असेल, तर तुम्ही त्याला उत्तर देऊ शकाल? नक्कीच. आपण आजूबाजूला पाहतो, आपल्यासोबत परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला व्यक्ती असतात, पण सर्वांनाच त्रास होतो का ॲलर्जीचा? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर यामागे नक्कीच ज्या व्यक्तीला त्रास होतो त्याच्या मागची काही ठराविक कारणे असतात. त्याच्यामध्ये प्रथमतः अनुवंशिकतेला महत्व देण्यात आलेलं आहे. अनुवंशिकता म्हणजे काय? तर त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये आधीच्या पिढ्यांमध्ये जर ॲलर्जीचे लक्षणं त्याच्या आईवडिलांमध्ये किंवा भावाभावंडांमध्ये जर असतील तर त्या व्यक्तीला ॲलर्जी रिलेटेड लक्षणं येण्याची शक्यता ही नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त असते. त्याला अनुवंशिकता आपण म्हणतो. ती आपण रुग्णाशी जेव्हा चर्चा करतो आणि कुटुंबाची पूर्ण सविस्तर माहिती घेतो त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की त्याच्या आईवडिलांना होता का, भाऊ बहिणींना होता का ॲलर्जी रिलेटेड कुठल्याही ॲलर्जीचा त्रास, तर त्या व्यक्तीमध्ये नक्कीच नॉर्मल व्यक्तीपेक्षा ॲलर्जी तयार होण्याचे प्रमाण हे अधिक असतं, ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. त्याचप्रमाणे हवामानातील बदल सुद्धा त्याला कारणीभूत आहेत. आणि सध्या तर आपण ते खूप बघतोय, सीझन चेंज झाला की लगेच लोकांना नाकाची ॲलर्जी होते. बरोबर आहे, कारण वातावरण बदलामुळे हवेतले जे ॲलर्जीशी संबंधित जे कण असतात त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि ते आपले श्वासाद्वारे आपल्या श्वसननलिकेमध्ये जात असतात आणि ॲलर्जीचा रिस्पॉन्स तयार होत असतो. हवामानातील बदल हे मुख्य कारण आहे. त्याच्यामध्ये मेनली अर्बनायझेशन ज्याला म्हणतो आपण की शहरीकरणाचा फार मोठा त्याच्यामध्ये रोल आहे. त्याच्यामध्ये मग पोल्युशन आलं, गाड्यांचा धूळ आणि केमिकल्स हे इरिटंट म्हणून काम करत असतात, म्हणजे असलेल्या ॲलर्जीला ते वाढवत असतात. त्यामुळे एखादी ॲलर्जिक व्यक्ती अशा गोष्टींना जर सामोरी गेली, गाड्यांचा धूर, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा कुठल्याही प्रकारचे जे पदार्थ त्याला जे चालत नाहीत अशाशी सामना झाल्यानंतर त्याची ॲलर्जीची लक्षणं ही बळावू शकतात अजून. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणालात की अनुवंशिकता हे त्याच्या मागचं एक कारण आहे. म्हणजे जसे इतर आजारांमध्ये पण अनुवंशिकता हे कारण असू शकतं, तसे ॲलर्जीत पण ते कारण आहे. दुसरं तुम्ही म्हणालात की वातावरण, आणि हे शहरामध्ये तर आपण खूपच अनुभवतो. धुळीमुळे होणारा जो ॲलर्जी आहे त्या सतत शहरांमध्ये, म्हणजे तुम्हाला विचारायला हरकत नाही की शहरी आणि ग्रामीण भागात आपल्याला हे प्रमाण नक्कीच. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की अतिस्वच्छता ज्या ठिकाणी आहे, काही निष्कर्षांमध्ये असं आढळून आलं की अतिस्वच्छतेमुळे ॲलर्जीचं प्रमाण हे वाढतंय. बापरे. त्याचं कारण सरळ असं आहे की शरीराला तो रिस्पॉन्स तयार करण्यासाठी चान्सच मिळत नाही. अतिस्वच्छता ठेवून मग अशी व्यक्ती जर ॲलर्जीच्या सानिध्यात आली तर त्याचा रिस्पॉन्स हा खूप जास्त असतो. आणि नक्कीच जसं तुम्ही विचारलं, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये हा आपल्याला फरक जाणवतो. कारण की स्वच्छतेचं प्रमाण जर कम्पेअर केलं आपण शहरी आणि ग्रामीण भागातलं, तर त्याच्यामध्ये ही तफावत आपल्याला नेहमी जाणवत असते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नक्कीच ॲलर्जीचं प्रमाण कमी आहे. त्याबद्दल निष्कर्षही तसे त्यांनी नोंदवलेले आहेत. आणि इव्हन प्रदूषणाचंही प्रमाण ग्रामीण भागात कमी आहे. नक्कीच. म्हणजे जे प्रदूषण आपण ज्याला स्मोक आणि डस्ट आणि केमिकल्स जे धुराच्या द्वारे आपल्या श्वासात जात असतात ते इरिटंट म्हणून काम करतात, त्याचं प्रमाण नक्कीच ग्रामीण भागात कमी असल्यामुळे ॲलर्जीचं प्रमाण आपल्याला कमी आढळून नक्कीच येत शहरी भागापेक्षा. बरोबर. शहरी भागात त्याचं प्रमाण जास्ती आपल्याला दिसतं. पण ही एक गमतीशीर निष्कर्ष आहे की जितकी स्वच्छता जास्ती आहे तितकं सुद्धा काही वेळेला ॲलर्जीचं प्रमाण, त्याला गुड हायजीन हायपोथेसिस असं संबोधलं जातं की अतिस्वच्छता असल्यामुळे जर तुम्ही शरीराला जर वावच दिला नाही
त्याची इम्युनिटी बिल्ड करायला, प्रतिकारशक्ती बनवण्यासाठी, तर मग तिथे ॲलर्जीचं प्रमाण आढळून येतं. याच्या पुढे असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की एकूण लोकसंख्येचा आपण जेव्हा विचार करतो, म्हणजे आता ग्रामीण शहरी भागाचा आपण विचार केला, पण एकूण लोकसंख्येचा विचार केला तर ॲलर्जीचं प्रमाण नेमकं किती असतं आणि ते ओळखण्यासाठी असे काही ठराविक निकष आहेत का? नक्कीच. जसं ॲलर्जिक रायनायटिस साठी जसं म्हणलं आर्या गाईडलाईन्स असतात, तर ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जी हा एक ग्लोबल हेल्थ प्रॉब्लेम म्हणून याच्याकडे सर्व देश बघत आहेत. म्हणजे वैश्विक आरोग्य समस्या असं याला संबोधलं गेलेलं आहे. याचं कारणही तसंच आहे की जागतिक लोकसंख्येमध्ये सर्व देशांमध्ये, म्हणजे प्रगत देशांमध्ये आणि प्रगतशील देशांमध्ये साधारणपणे 20 ते 30% लोकांमध्ये, प्रौढ लोकांमध्ये ॲलर्जीचे लक्षणं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असतात, असं निष्कर्षांमधून दिसून येतं. आणि लहान मुलांमध्ये ते प्रमाण तर 40% सुद्धा जास्त आहे. त्यामुळे या गोष्टीकडे ग्लोबल हेल्थ प्रॉब्लेम म्हणून बघण्याचं खूप गरज आहे आणि याचं प्रमाण नियमितपणे दरवर्षी वाढतच चाललेलं आहे. त्याची कारणं जसे मी म्हणले की हवामानातील बदल, अनुवंशिकता आणि शहरीकरण, बरोबर, बऱ्याच गोष्टी या त्याला कारणीभूत ठरतात. बरोबर. त्यामुळे या समस्येकडे नुसतं हे न बघता त्याचा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होत असल्यामुळे याच्याकडे ग्लोबल हेल्थ प्रॉब्लेम म्हणून याला बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे वरवर आपण ॲलर्जी आहे असं लाईटली घेतो, पण ते नसून हा एक जागतिक प्रश्न आहे ॲलर्जी हा. तुम्ही जसं डॉक्टर सांगितलं की अनुवंशिकता किंवा वातावरणातला बदल, तसं जीवनसत्वांचा अभाव किंवा पोषक आहाराचा अभाव हा व्यक्तीच्या ॲलर्जीसाठी कारणीभूत ठरू शकतो का? नक्कीच. पोषक आहार आणि जीवनसत्वांचा अभाव असल्यास शरीराला प्रतिकार शक्ती जी तयार करायची असते तिथे कुठेतरी त्याची कमकुवत होऊ शकते. त्यामुळे आहार आणि जीवनसत्वांचं महत्व हे खूप जास्त आहे, त्याकडेही तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. नाहीतर प्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी जे आवश्यक शरीराला जे पूरक असतात त्या गोष्टी मिळत नाहीत. बरोबर. आणि आता मी असं आपण बघतो आजूबाजूला की तरुणांमध्ये हे प्रमाणही यामुळे वाढत असेल, कारण जंक फूड खायचं प्रमाण, घरचं अन्न कमी खाणं, आणि यामुळे हवी ती जीवनसत्व मिळत नाही आणि सतत कुठल्या ना कुठल्या ॲलर्जीला बळी पडलेले हे लोक असतात. नक्कीच नक्कीच जंक फूडचा परिणाम होतो. आणि नमूद करावं असं वाटतं की तरुण पिढीमध्ये धूम्रपानाचं प्रमाणही बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं आजकालच्या शहरी भागांमध्ये. त्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्ती कमी होऊन ॲलर्जीचं प्रमाण हे वाढू शकतं. ॲलर्जी आणि इन्फेक्शन्स या दोन्हीचं प्रमाण हे वाढू शकतं. म्हणजे ॲलर्जी होण्यामागचं एक कारण व्यसनही पण असू शकतं. नक्कीच, हे पण आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की ॲलर्जीची कारणंही आपल्याला कळली, लक्षणंही कळली, पण आता मला एका विशिष्ट प्रकारची ॲलर्जी आहे हे कळण्यासाठी मला तर कळतच असतं की या संपर्कात आले मी की मला ती ॲलर्जी होते, पण त्यासाठी काही विशिष्ट टेस्ट किंवा चाचण्या अशा असतात का? हो, नक्कीच. ॲलर्जीची लक्षणं जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांना लक्षणांवरनं निदान करतो की यांना ॲलर्जी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची आहे. ती आता नाकाशी संबंधित आहे, त्वचेशी संबंधित आहे का अजून पचन संस्थेशी संबंधित आहे. तर या तिन्ही ॲलर्जींमध्ये नाकाची ॲलर्जी असण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. त्वचेशी आणि पोटाशी संबंधित असणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे तपासण्या सुद्धा त्याच अनुषंगाने केल्या जातात. तर अगदीच कन्फर्मेटरी तपासण्या या सध्या उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये स्किन प्रिक टेस्ट, ज्याला आपण म्हणतो की त्वचेवर ॲलर्जीचे थेंब सोडून ते तपासणे, त्याला बॉडीचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघणे, त्याला स्किन प्रिक टेस्ट SPT असं आपण म्हणतो. त्यानंतर काही तपासण्या रक्तातनं केल्या जातात, ज्याला आपण रास्ट टेस्ट अशी म्हणतो. स्पेसिफिक IgE, जसं मी सुरुवातीला नमूद केलं की IgE मेडिएटेड ही सर्व प्रोसेस असते. तर त्या स्पेसिफिक ॲलर्जीसाठी काही IgE वाढलेले आहेत का रक्त घटकांमध्ये ते एक तपासतो आपण. त्यानंतर या टोटल IgE काउंट ज्याला म्हणतो आपण, टोटल इम्युनोग्लोब्युलिन E ची लेवल शरीरामध्ये किती वाढली आहे ती एक आपण पाहतो रक्ताद्वारे. आणि अजून एक तपासणी रक्तांमध्ये केल्या जाते ती म्हणजे टोटल इओसिनोफिल काउंट. इओसिनोफिल म्हणजे कुठल्या पेशी ज्या ॲलर्जीला रिस्पॉन्ड करतात. शरीरामध्ये जेव्हा एखादा घटक प्रवेश करतो त्याला रिस्पॉन्स देणारी जी पेशी असते ती इओसिनोफिल.
तर इओसिनोफिलचा काउंट वाढलाय का ते पण आपण रक्त घटकातनं पाहत असतो. या तपासण्या केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो ठराविक की नेमकी किती ॲलर्जी वाढली आहे आणि ती कुठल्या प्रकारासाठी आलेली आहे. पण मग या सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या शासकीय रुग्णालयांमध्ये का सगळीकडे उपलब्ध आहेत? नाही, या चाचण्या सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, पण काही ठराविक जे ऍडव्हान्स तपासण्या असतात त्या ठराविक ठिकाणीच उपलब्ध असतात. पण ज्या कॉमन टेस्ट असतात, ज्या सर्वसाधारणपणे केलेल्या तपासण्या या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध असतात. म्हणजे रुग्णांनी आपल्याला काय नक्की ॲलर्जी आहे, नेमकी कशाची, हे तपासण्यासाठी खरं तर या चाचण्या करणं गरजेचं आहे. अगदीच गरजेचं आहे. त्याशिवाय नेमकं आपल्याला कळणार नाही की ॲलर्जी कशाची आहे आणि ट्रीटमेंट किती द्यायची आणि कुठल्या स्वरूपाची द्यायची. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा उपचार करण्यासाठी ही खरं तर गाईडलाईन ठरते. नक्कीच. एक टेम्पलेट तयार होते जेणेकरून आपल्याला कुठली औषधं द्यायची आणि किती काळाकरता द्यायची आणि कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट त्याला लागेल. वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती उपलब्ध असल्यामुळे त्याच्यातली कुठली उपचार पद्धती एक लागू पडेल का 2 लागू पडतील का सर्वच प्रकारची थोडी थोडी लागेल, अशी उपचार पद्धती ठरवण्यासाठी या तपासण्यांचा अत्यंत उपयोग होतो. डॉक्टर, महत्वाचं आहे हे सुद्धा की आपण बघतोय लक्षणं काय, कारणं काय किंवा ॲलर्जी कळण्यासाठीच्या चाचण्या काय. आता साहजिकच आमच्या मनामध्ये पुढचा प्रश्न आहे उपचारासंदर्भात, पण प्रेक्षक हो, या प्रश्नाला उत्तर घेण्यापूर्वी आपण घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर राहुल तेलंग सरांशी आणि ती सुद्धा नाकाची ॲलर्जी आणि त्यांची लक्षणं, उपचार या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही ॲलर्जीची चाचणी नेमकी काय असते किंवा कोणकोणत्या प्रकार असतात त्याचे हे आम्हाला सांगितलेत. मगाशी तुम्ही बोलताना डॉक्टर म्हणाला होतात की काही ॲलर्जीज या तात्पुरत्या असतात आणि काही ह्या जास्ती कालावधीसाठी असतात. तर त्या नेमक्या ओळखायच्या कशा हे आम्हाला सांगू शकाल का? प्रामुख्याने तात्पुरत्या स्वरूपातली आणि जास्त काळ टिकणारी ॲलर्जी जी आहे ती रुग्णांच्या लक्षणांवरनं, म्हणजे जसं पास्ट हिस्ट्री ज्याला आम्ही म्हणतो, की गेल्या कित्येक वर्षांपासून त्या व्यक्तीस त्रास आहे आणि तो किती कालावधी करता त्याला तो त्रासदायक ठरतो. त्यामध्ये तो व्यक्ती स्पेसिफिकरित्या सांगू शकेल की या ठराविक ऋतूंमध्ये मला त्रास होतो, या ऋतूंमध्ये मी बरा असतो, किंवा या ठराविक गोष्टींशी माझा सामना झाल्यानंतर मला ॲलर्जीची लक्षणं सुरू होतात आणि ती इतक्या कालावधीसाठी टिकतात. याच्यावरनं डिटेल आपल्याला कळू शकेल की तो सीझनल आहे का पूर्ण वर्षभर त्याला त्रास देणारी ॲलर्जी आहे. या दोन्ही प्रकारचे रुग्ण आपल्याला आढळतात. त्यामुळे हिस्ट्री त्यांची जी महत्वाची आहे की लक्षणांचं कालावधी किती आहे हे सगळ्यात त्यातलं प्रमुख ओळखायचं कारण आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो हिस्ट्री घेणं पेशंटची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या पेशंटलाही साधारण अंदाज असतोच, कारण त्यांचा आजार हा बऱ्याच कालावधीपासून, बऱ्याच वर्षांपासून असतो. त्यामुळे तुम्ही डिटेल त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात की इतक्या वर्षांपासून मला त्रास आहे, या वयात सुरू झाला आणि इतक्या कालावधीसाठी मला त्रास होतो आणि नंतर तो कमी होतो. परत एकदा हा मुद्दा अधोरेखित होतो की डॉक्टर आणि पेशंट यांचा संवाद किती चांगला असेल तितकं निदान चांगलं असू शकतं. नक्कीच. खरंय. पुढचा एक प्रश्न डॉक्टर मनामध्ये येतो की दैनंदिन जीवनामध्ये ॲलर्जीज जेव्हा याला भोगाव्या लागतात त्या रुग्णाला, तेव्हा नेमके काय काय परिणाम दिसतात त्याच्या शरीरावर होताना, किंवा काय परिणाम त्याला भोगावे लागतात या ॲलर्जीजमुळे? जसं मी सुरुवातीलाच म्हणलो की ॲलर्जी हा एक वैश्विक आरोग्य समस्या म्हणून याच्याकडे नेहमीच पाहिलं पाहिजे आपण. परंतु दुर्दैवाने आपल्याला समाजामध्ये तसं होताना दिसून येत नाही, कारण ॲलर्जी हा अत्यंत साधारण आजार आहे असं गृहीत धरून समाजामध्ये त्याची ट्रीटमेंट ही केली जाते. परंतु ज्या व्यक्तीला ॲलर्जीचा त्रास आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर त्या ॲलर्जीचा हा खूप परिणाम होत असतो. सर्वप्रथम ॲलर्जीची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात त्याला त्रासदायक ठरतं त्याची झोपेचं त्याचं जे प्रमाण आहे, झोपेचं जी क्वालिटी ऑफ स्लीप ज्याला म्हणतो आपण, ती नक्कीच त्याची डॅमेज झालेली असते किंवा त्याच्यामध्ये त्याला व्यत्यय असतो आणि तो व्यक्तीच फक्त सांगू शकतो. ते एक आहे. लहान मुलांमध्ये आपण पाहतो की त्यांच्या शालेय अभ्यासक्रमावर त्याचा परिणाम होतो. शाळेमधनं सुट्ट्या घेणे, त्रास झाला की
बाकीची जी लक्षणं येतात त्याच्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. बरोबर आहे. जे ऑफिसमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं कामावर लक्ष लागत नाही आणि एकंदरीतच त्यांच्या सामाजिक आयुष्यावर याचा नक्कीच परिणाम होतो. आणि ओव्हरऑल जी परफॉर्मन्स लेवल आपण जी म्हणतो आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ती नक्कीच कुठेतरी कमी होत असते. त्यामुळे त्याला डिप्रेशन येणं, नैराश्य येणं, सारखाच त्रास होत असल्यामुळे ट्रीटमेंट घ्यावी लागणं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम त्याच्या सामाजिक आयुष्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होत असतो. डॉक्टर, की काही पेशंट्स तर असे येतात की अगदी वैतागलेले आहेत की आता नको ह्या अलर्जीमुळे. बरोबर, कारण की त्रासच त्यांचा इतका कालावधीसाठी आणि इतक्या प्रमाणात होत असतो की त्यांना फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, नैराश्य येतं त्या त्रासामुळे. जरी हा जीवघेणा आजार नसला तरी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा दुष्परिणाम हा त्यांना खूप आढळून येत असतो. त्यामुळे ते वैतागलेले असतात. खरंय, म्हणजे तुम्ही अगदी बरोबर म्हणलात की खूप मोठा त्याच्या गंभीर परिणाम नसले तरी रोजचा परफॉर्मन्सच जर ते होत नाही, रोजची झोप मिळत नाहीये, सतत कामामध्ये अडथळे येत आहेत म्हटल्यावर ती अलर्जी त्रासदायक ठरत. नक्कीच. आपण जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही आजारासंदर्भामध्ये मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी इंडिकेटर्स या भाषेमध्ये बोलत असतो. तर मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे काय? मॉर्बिडिटी म्हणजे त्या आजारामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा रोजच्या आयुष्यामध्ये होणारे दुष्परिणाम काय आहेत, त्याला मॉर्बिडिटी आपण म्हणतो. आणि मॉर्टॅलिटी म्हणजे ज्या आजारांमुळे मृत्यू संभावू शकतो त्याला मॉर्टॅलिटी असं म्हणतो. तर मॉर्टॅलिटी नक्कीच या आजारामध्ये खूपच क्वचित किंवा नसतेच, पण मॉर्बिडिटी ही खूप प्रमाणात असते, जी बऱ्यापैकी दुर्लक्षित केल्या जाते व्यक्तीकडनं सुद्धा, कारण की आजाराचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळे मॉर्बिडिटी ही खूप आहे. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ, ज्याला आपण आता आजकाल फार कॉमनली हा शब्द वापरला जातो, की क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होणे किंवा क्वालिटी ऑफ लाईफवर परिणाम होणे हे खूप या आजारामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि सध्या वेळही नाही ना की त्या आजारांवर खूप आपण काम करू आणि मग घरी बसून विश्रांती घेऊ. लोकांना तेवढा वेळ नाही, पटपट कामं करायची असताना, आणि अशा वेळेला अडथळे आले की ते त्रासदायक ठरतात. बरोबर, वेळेअभावी नक्कीच त्याच्यावर परिणाम होतो. आता ह्या सगळ्यातनं एक प्रश्न येतो डॉक्टर पुढे, की ॲलर्जी ही कमी करायला लागते, म्हणजे डॉक्टरांच्या निदानामुळे किंवा औषधांमुळे कमी करता येते का पूर्णपणे नष्ट करणं शक्य आहे? या दोन्हीपैकी काय पर्याय पूर्णपणे नष्ट होऊ शकते का? ऍक्च्युअली ॲलर्जी शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं हे सगळ्यात त्याच्यातला मेन मुद्दा आहे. ॲलर्जी शोधल्याशिवाय त्याचं पुढे ट्रीटमेंट करणं, ॲलर्जीची ट्रीटमेंट ही 3 प्रकारामध्ये मोडते, की ज्या गोष्टींना शरीर ॲलर्जिक आहे किंवा ज्या गोष्टी शरीराला सहन होत नाहीत त्या अवॉइड करणं एक. दुसरी म्हणजे त्याच्यावरची मेडिसिन्स म्हणजे टॅबलेट्स, म्हणजे फार्माकोलॉजिकल थेरपी ज्याला आपण म्हणतो, की जी औषधं प्रेस्क्राईब डॉक्टर करतात वेगवेगळ्या पॅथीजमध्ये ती. आणि तिसरं म्हणजे इम्युनोथेरपी ज्याला म्हणतो आपण, की शरीराला प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी शरीराला तयार करणे. या 3 विभागांमध्ये ही विभागणी केली जाते. तर याचा योग्य प्रकारे वापर केला ॲलर्जी शोधून तर नक्कीच ॲलर्जीचं प्रमाण अत्यल्प प्रमाणात होऊन त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. पण मग दीर्घकालीन औषधही घ्यायला लागतात. दीर्घकालीन औषधं घेणं हे याच्यामध्ये आवश्यकच असतं, त्याशिवाय आपल्याला हवे ते रिझल्ट दिसून येत नाही. आता डॉक्टर, मगासपासून आपण बोलतोय नाकाबद्दल फक्त, पण आपण असं म्हणतो की नाक, कान आणि घसा हे एक अगदी जवळजवळचे अवयव आणि एकमेकांशी संबंधित असे अवयव आहेत. तर मग नाकाच्या ॲलर्जीचा कान आणि घशावर याच्यावर सुद्धा परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. जसं आपण पाहिलं की कान, नाक, घसा या तिन्ही अवयव जे आहेत हे एकमेकांशी अत्यंत नाजूकपणे जोडल्या गेलेली आहेत. आणि जर मोघमपणे बोलायचं झालं तर कान, नाक, घसा याच्यामध्ये नाक हे मध्यभागी असून ते घशाशी पण जोडलेलं आहे आणि कानाशीही जोडलेलं आहे. तर नाक हे कानाशी कसा जोडलेला आहे तर एक ट्यूब असते ज्याला युस्टेशन ट्यूब असं आपण म्हणतो, जी नाकाशी आणि कानाशी जोडलेली असते. त्याच्यातनं कानाच्या पडद्यामागचं प्रेशर हे इक्वलाइज होत असतं आपल्या, आणि नाक हे घशाशी जोडलेलं आहे. कारण की नाकामधनं जो बोलीभाषेत ज्याला शेंबूड किंवा म्युकस म्हणतो तो घशामध्ये आपल्या येत असतो. त्यामुळे नाकावर ज्या आजारांचा परिणाम असतो त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला कानावर आणि घशावरही दिसून येतो.
हे आढळून येतं क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. आणि नाकाशी संबंधित जे कानाचे आजार असतात ते मेनली या युस्टेशियन ट्यूब ज्याला म्हणतो आपण, की जी हवा वाहून नेणारी नलिका असते, त्याच्यामुळे पडद्याचे आजार काही लोकांमध्ये होतात. बरोबर. मध्यकर्णाचे जे आजार असतात ज्याला ओटायटिस मीडिया असं म्हणतात, तिथे त्याचा परिणाम होतो. म्हणजे ओटायटिस मीडिया म्हणजे पडद्याला छिद्र पडणे, त्याच्यातनं पू येणे किंवा पडद्यामागे सर्दीचं पाणी जमा होणे, ऐकण्यावर त्याचे परिणाम होणे, हे कानाची लक्षणे आहेत. आणि घशावरची लक्षणे म्हणजे ॲलर्जिक कफ राहणे किंवा नाकातलं जे म्युकस आहे ते सतत घशामध्ये उतरणे, त्याच्यामुळे घसा दुखणे, ही लक्षणं आपल्याला आढळून येतात घशाशी संबंधित. खवखव जी होते डॉक्टर, ती पण याच्याच परिणाम असू शकतो. घशात खवखव हे फार कॉमन, म्हणजे खूप सर्वसामान्य लक्षण आपल्याला पेशंट सांगत असतो. ती खवखव नक्कीच या ॲलर्जीशी संबंधित कुठेतरी असते. डॉक्टर, या विषयावर आपण पुढेही चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर राहुल तेलंग सरांशी. आणि नाकाची ॲलर्जी, त्याची लक्षणं काय, त्याच्यावर घेण्याचे उपचार कोणते, या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेतोय. डॉक्टर, आता आपण जेव्हा बोलत होतो की वेगवेगळ्या प्रकारे याच्यावर उपचार केले जाऊ शकतात नाकाच्या ॲलर्जीवर, तर नॉर्मल ॲलर्जी आहे, फार काही गंभीर नाही, तर अशा वेळेला नेमकं काय ट्रीटमेंट डॉक्टरांकडनं केली जाते? ॲलर्जीवर प्राथमिकतः जसं आपण विभाजन सुरुवातीला पाहिलं त्याचप्रमाणे त्याची सिव्हिअरिटी, त्याची तीव्रता किती आहे, त्याची तीव्रता किती आहे ते आपण आधी ठरवतो. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या तीव्रता, म्हणजे अगदी कमी स्वरूपातली तीव्रता ज्याला माइल्ड सिम्पटम्स आपण म्हणतो, की कमी स्वरूपाची लक्षणं, त्यानंतर मध्यम तीव्रता आणि अतितीव्रता, असे आपण वर्गीकरण केलेले आहे त्याचे. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये जर सांगायचं झालं तर माइल्ड सिम्पटम्स, मॉडरेट सिम्पटम्स आणि सिव्हिअर सिम्पटम्स. तर नक्कीच माइल्ड सिम्पटम्स म्हणजे कमी तीव्रतेच्या लक्षणांसाठी वेगळी ट्रीटमेंट ही व्यक्तीस दिली जाते, आणि मध्यम तीव्रता आणि अतितीव्रतांची लक्षणांसाठी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट ही दिली जाते. तर जी कमी स्वरूपातली ॲलर्जीची लक्षणं आहेत ती नक्कीच आपण कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे ती आपण टाळू शकतो का, सर्वप्रथम ते व्यक्तीमध्ये त्याला सल्ला दिला पाहिजे. त्यानंतर काही प्रकारची अँटीहिस्टॅमिनिक्स ज्याला म्हणतो, की ॲलर्जीची प्रोसेस थांबवणारी, शरीरामध्ये ॲलर्जी गेल्यानंतर पुढची प्रोसेस थांबवणारी, जसं मी म्हणलं हे IgE मेडिएटेड प्रोसेस आहे, तर ती पूर्ण साखळी थांबवण्यासाठी जी औषधं दिली जातात त्याला आपण अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतो. ती टॅबलेटच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत आणि ती खूप कॉमन, अगदी रोजच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही ती लिहून देतो. त्यांनी बहुतांशी कमी तीव्रता असलेली व्यक्ती ही बऱ्यापैकी लक्षण विरहित राहू शकते. पण मग या टॅबलेट्स काही कालावधीसाठीच घ्यायच्या का सलग घेत राहायच्या? नक्कीच या टॅबलेट काही कालावधीसाठीच ह्या घेतल्या जातात. या रेग्युलर बेसिसवर जर एखाद्या व्यक्तीला लागत असतील तर मग त्याची जी लक्षणं आहे त्याचं स्वरूप हे नक्कीच जास्त आहे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर कमी तीव्रतेची जी ॲलर्जी आहे ती सीझनल रूपामध्ये आपण पाहत असतो, आणि जी पेरिनियल, जी जास्त काळ टिकणारी आहे, त्याच्यामध्ये लक्षणं ही मॉडरेट टू सिव्हिअर प्रकारची असू शकतात. तर माइल्ड व्हरायटीमध्ये टॅबलेट्स आणि अवॉइड करणे ॲलर्जी, या 2 गोष्टींचा प्रामुख्याने वापर केला जातो. तुम्ही जे डॉक्टर म्हणतात अवॉइड करणे ॲलर्जी, म्हणजे त्या रुग्णालाच हे कळायला पाहिजे की आपल्याला नेमका कशाने त्रास होतोय आणि त्या गोष्टींपासून दूर राहायचं, असंच का? अवॉइड करणं हे सल्ला देणं जेवढं सोपं आहे तेवढं ते प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये अवलंब करणं हे खूप अत्यंत अवघड असतं. परंतु एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की कशामुळे आपल्याला हा ठराविक ॲलर्जीमध्ये आपण ओळखू शकतो, की जसं आता आपण पाहतो शहरीकरणामध्ये किंवा काही ठिकाणी पाळीव प्राणी असतात, पाळीव प्राण्यांचं एक्सपोजर काही लोकांना असतं, तर मग ते आम्ही हिस्ट्रीमध्ये त्यांना विचारतो की आजूबाजूला पाळीव प्राणी आहेत का. जसे काही लोक कुत्रा आणि मांजर पाळण्याचं हे असतं, आवड असते, त्या लोकांमध्ये ते अवॉइड केलं तर आपण टाळू शकतो. किंवा काहींना फुलांच्या परागकणाची सुद्धा ॲलर्जी असते. नक्की, त्याला पोलन ॲलर्जी जसं म्हणतो आपण, ती पोलन ॲलर्जी युजली सीझनल व्हरायटीमध्ये मोडते, की जसे आपण म्हणतो की पानगळ होतीये किंवा पोलन्सचा सीझन जो म्हणतो आपण, त्या काळामध्ये ती दिसून येते आणि तो काळ संपला की त्या रुग्णास बरे वाटते, कारण की तो त्यालाच फक्त ॲलर्जिक असतो. त्यामुळे तो तेवढे महिने त्याचे ऋतू गेला की तो परत
पूर्ववत होतो. मग त्यावेळेला त्यांनी त्या टॅबलेट्स घ्याव्यात त्या का? नक्कीच घ्याव्या टॅबलेट, जेणेकरून त्याची लक्षणं ही कंट्रोलमध्ये राहतील आणि दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होणार नाही. एक हे झालं. आणि दुसरं, मॉडरेट टू सिव्हिअर ज्या प्रकारची तीव्रता असते त्याच्यामध्ये आपण काही ठराविक नाकातले स्प्रेज रुग्णास वापरण्यास सांगतो. त्याच्यामध्ये मेनली हे स्टिरॉइड्सचे स्प्रे असतात, टॉपिकल स्टिरॉइड्स ज्याला म्हणतो आपण. मी इथे नमूद करू इच्छितो की टॉपिकल स्टिरॉइड्स हे अत्यंत शरीरासाठी सेफ आहेत, कारण की नाकामध्ये मारलेल्या स्टिरॉइड्सचा दुष्परिणाम तसा शरीरावर बाकी अवयवांवर दिसून येत नाही. स्टिरॉइड नाव ऐकल्यावरच आम्हाला लगेच वाटलं की त्याचे काही घातक परिणाम असतात. नक्कीच. तर टॉपिकल स्टिरॉइड्स यांचं शरीरामध्ये दुष्परिणाम करण्याचं खूपच कमी त्याची ऍक्शन असते. ती नाकामध्ये आणि सायनसेसवरच त्याचा परिणाम होऊन सगळी लक्षणे कंट्रोल ठेवण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वर्गीकरण करून त्याची ट्रीटमेंट ही बदलत असते आणि त्याचा कालावधीही बदलत असतो. म्हणजे नाकातले स्प्रे जे आहेत तेही तसे सेफ आहेत आणि आपण त्याचा वापर करण्यासारखा आहे. नक्कीच ते सेफ आहेत आणि तेवढेच परिणामकारक सुद्धा आहेत सर्व प्रकारची लक्षणं कंट्रोल करण्याकरता. जसं मी म्हणलं की नाक वाहणे, शिंका येणे, नाक चोंदणे, नाकात खाज येणे, या सगळ्या लक्षणांवर प्रभावकारी त्याचा परिणाम असतो आणि व्यक्ती हा त्या लक्षणांपासून बऱ्यापैकी त्याची सुटका होऊ शकते. आता एक प्रश्न, म्हणजे तुम्ही साधी लक्षणं सांगितलीत, मॉडरेट लक्षणं सांगितली, आता गंभीर लक्षणांच्या बाबतीत या नाकाच्या ॲलर्जीमध्ये कधी शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबावा लागतो का? नक्कीच. शस्त्रक्रियेचा रोल मी म्हणेल हा सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आपल्या ट्रीटमेंटला फायदा करून देण्यासाठी म्हणून शस्त्रक्रियेचा उपयोग होतो, किंवा आपण जी काही औषधं त्याला देणार आहोत ती परिणामकारकरित्या नाकामध्ये आणि सायनसेसमध्ये पोहोचवण्यासाठी म्हणून शस्त्रक्रिया ही केली जाते. तर कॉमनली नाकाच्या शस्त्रक्रियेमध्ये काही व्यक्तींचं नाकाचं हाड अतिशय वाकडं असणे किंवा वाढलेलं असणे, ज्याला आपण डीएनएस असं म्हणतो, डेव्हिएटेड नेझल सेप्टम, ही आजार आढळतो. तर ते नाकाचं हाड सरळ करणे, त्यानंतर आपल्या नाकामध्ये नाकाच्या भिंतीवर उंचवटे असतात ज्याला आपण टर्बिनेट्स असे म्हणतो. आतल्या मांसल भागामध्ये गाद्या असतात 3 प्रकारच्या. तर त्या गाद्यांची साईज ही ॲलर्जीमध्ये वाढते, त्याच्यामुळे नाक चोंदण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे याच्यावर जर शस्त्रक्रिया केली तर नाकामध्ये जागा होऊन श्वास घेण्यासाठी रुग्णास फायदा होतो आणि ॲलर्जीचे प्रमाण कुठेतरी कमी होतं. आणि नाकात जागा झाल्यामुळे तुम्ही जी काही औषधं देणार आहात, टॉपिकल स्प्रे म्हणा किंवा नाक धुण्यासाठी काही औषधं दिली जातात, तर ती व्यवस्थितरित्या तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि तसेच जसं आपण मेन्शन केलं की एंडोस्कोपिक सायनस सर्जरी, कारण की या ॲलर्जीचं रूपांतर कधी कधी सायनुसायटिस, सायनस मध्ये पॉलिप्स होणे किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन जमा होणे या आजारांच्या स्वरूपामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याला बाहेर एक रस्ता करून देण्यासाठी म्हणून एंडोस्कोपिक सायनस सर्जरी ही काही रुग्णांमध्ये लागू शकते आणि ती तेवढीच परिणामकारक आहे, जेणेकरून रुग्णामध्ये श्वास घेण्याची प्रक्रिया ही सोपी होऊ शकते आणि जी काही औषधं शस्त्रक्रियेनंतर दिली जातात त्याचा परिणामकारकरित्या उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ऑपरेशनचा नक्कीच येथे रोल आहे काही व्यक्तींमध्ये. आणि त्या ऑपरेशनचा परिणाम दीर्घकाळापर्यंत राहू शकतो. ऑपरेशनचा परिणाम दीर्घकाळापर्यंत राहतो, पण सपोर्टसाठी औषधही नंतर द्यावी लागतात. नाही, म्हणजे नाकाचा हाड वाढण्याची शस्त्रक्रिया आपण ज्याचा उल्लेख केला तो पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये जास्ती केली जायची, पण मग ते आयुष्यभरासाठी त्याचा फायदा होतो. एकदा ऑपरेशन करून नाकाचं हाड सरळ केल्यानंतर परत ते वाकडं होत नाही. ओके. किंवा एखाद्या सायनस सर्जरीमध्ये सायनसिस जर मोठी केली तुम्ही तर परत ती आकुंचन पावत नाहीत. आणि नाकातली गादी ज्याला टर्बिनेट्स म्हणतो त्याची जर साईज कमी केली शस्त्रक्रियेने तर ती परत वाढत नाही. त्यामुळे याचा जो काही इफेक्ट आहे तो दीर्घकालीन राहतो आणि तो त्या व्यक्तीला फायदेशीर ठरतो. डॉक्टर, अगदी छोट्या छोट्या शंका असतात नेहमीच्या आपल्या ह्याच्यात की उठल्या काहींना नाक चोंदलेलं असतं, उठल्या काहींना पटकन 4-5 शिंका येतात, नंतर तो माणूस नॉर्मल होतो, पण सकाळी उठल्यावर येतात. किंवा काहींमध्ये घोरण्याचं प्रमाण अचानक वाढलेलं असतं, नाकाशी संबंध असतो त्याचा बऱ्याचदा. तर ही काय लक्षणं असतात आणि ही कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्या रुग्णाने? नाक चोंदणे, जसा तुम्ही उल्लेख केला की सकाळी उठल्यानंतर शिंका येणे किंवा नाक चोंदणे, नाकाची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर नाक हे श्वासनलिकेचं प्रवेशद्वार असल्यामुळे नाक हे त्याला ह्युमिडिफाय करतं, म्हणजे त्याच्यात आर्द्रता
हवेमध्ये आणून ते शरीरामध्ये सोडत असतं. हवा गरम होऊन ही आपल्या फुफ्फुसांकडे जात असते. त्यासाठी तिथे रक्तपुरवठा जास्त असण्याची गरज आहे. बरोबर. तर मी जसा उल्लेख केला की या ज्या गाद्या असतात दोन्ही भिंतींवर नाकाच्या, ज्याला टर्मिनेट्स असं म्हणतो, त्याच्यामध्ये हा रक्तपुरवठा हा सगळ्यात जास्त असतो. आणि त्यातल्या त्यात जे इन्फिरियर टर्मिनेट ज्याला म्हणतो आपण, तिथे हा रक्तपुरवठा अत्यंत जास्त प्रमाणात असल्यामुळे जेव्हा तुम्ही झोपता तर फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे तिथला रक्तपुरवठा हा वाढतो आणि त्याची साईज वाढते टेम्पररीली. त्यामुळे झोपल्यानंतर काही व्यक्तींमध्ये नाक चोंदल्याचं सेन्सेशन येतं आणि उठल्यानंतर परत ते म्हणतात की नाक मोकळं होते, जेणेकरून तिथला रक्तपुरवठा हा कमी होत असतो. परंतु हे सगळ्यांमध्येच होतं का तर नाही. ज्यांना ॲलर्जी आहे त्यांच्यामध्ये हा फेनॉमेना आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतो. अशांनी काय करायचं डॉक्टर, की नाक चोंदतंय किंवा नाकातनं शिंका येतात उठल्या उठल्या? त्याच्यामध्ये मेनली जसं मी म्हणलं की ॲलर्जी शोधणे आणि ट्रीटमेंट घेणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वसनाचे व्यायाम जर काही करू शकलात तुम्ही, जेणेकरून नाकामधला जो हवा जाण्याचा जो प्रवाह आहे त्याला कमी रेझिस्टन्स येऊन श्वास हा व्यवस्थितरित्या चालतो. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आजकालचं बघतो धकाधकीच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचं खुर्चीवरच चेअरवर बसूनच सगळं काम असल्यामुळे एसीचाही खूप परिणाम होतो. नक्कीच होतो. थंड हवेचा परिणाम होतो. जसं तुम्ही पाहिलात की उन्हाळ्यामध्ये नाकामध्ये गरम हवा गेली तर थोडंसं नाक मोकळं झाल्याचं सेन्सेशन येतं, आणि तेच थंड हवा गेली तर नाक चोंदल्याचं सेन्सेशन येतं. तर हे शरीराचे त्या हवेशी निगडीत रिस्पॉन्सेस असतात. तर काही लोकांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळतात, पण अशा व्यक्तींमध्ये ॲलर्जीचं प्रमाणही खूप असतं. पण मग यासाठी आपण प्राणायाम किंवा असे श्वसनाचे व्यायाम करायचे का? नक्कीच प्राणायाम हे उपयोगी ठरेल. त्यानंतर जॉगिंग किंवा सायकलिंग किंवा जे ब्रिस्क ज्याला म्हणतो आपण ब्रिस्क एक्सरसाइजेस, जेणेकरून शरीरातली जी ऊर्जा आहे ती वाढवण्यासाठी जे व्यायाम असतात त्याचा नक्कीच नाकाच्या व्याधींवर फायदा होत असतो. आणि नाकातलं जे बंद जे चोंदण्याचं प्रमाण आहे ते नक्कीच आपण खाली आणू शकतो. डॉक्टर आपल्याला या सर्वांची माहिती देत आहेत, सविस्तर आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळवतोय आपण, पण या संदर्भातली माहिती आपण पुढे घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर राहुल तेलंग यांच्याशी नाकाची ॲलर्जी या संदर्भात. आपण डॉक्टर सांगत होतात की नाक चोंदणं, शिंका येणं याच्यावर काय करायला लागेल. आता घोरणं याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. नक्कीच. आपण घोरणं हा जो विषय आहे तो अगदीच आपल्या समाजामध्ये जिव्हाळ्याचा आपण असा मानतो, कारण की प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन व्यक्ती जे असतात ज्यांना घोरण्याचा हा त्रास असतो. तर घोरण्यासाठी ॲलर्जी ही कारणीभूत आहे, पण ॲलर्जीच हे फक्त घोरण्याचं कारण असेल असं नाही. तर घोरण्यासाठीच्या वेगळ्या तपासण्या असतात, त्यामध्ये ॲलर्जी ही एक कारणांमध्ये मोडते. तर ती का मोडते, तर नाकामध्ये जी सूज येते त्याच्यामुळे नाकामध्ये श्वास घ्यायला जागा नसते रुग्णांना जेव्हा ती झोपण्याच्या पोझिशनमध्ये जातात. त्यामुळे नकळतच तोंड उघडून एक तर घोरल्या जातं, आणि मेनली घोरण्याचा संबंध हा वजनाशी संबंधित आहे. बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, BMI, त्याच्याशी घोरण्याशी संबंधित आहे. तर घोरण्याशी रिलेटेड हे तपास वेगळे असतात, पण नक्कीच ॲलर्जी असलेल्या रुग्णांमध्ये घोरण्याचं प्रमाण हे नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त असतं. म्हणजे ॲलर्जी हे एक कारण घोरण्याचं असू शकतं. नक्कीच. बरं. डॉक्टर, तुम्ही मगासपासून इम्युनोथेरपी हा एक शब्द परत परत वापरताय, तर ही ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय असते आणि त्या ट्रीटमेंटचा नक्की उपयोग या ॲलर्जीच्या संदर्भात काय होतो? इम्युनोथेरपी हे सध्याच्या काळात उपलब्ध झालेली एक प्रभावी, मी असं म्हणेल की प्रभावी उपचार पद्धती आहे. कारण की ॲलर्जी ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याच्यावर प्रभावकारी आणि दीर्घकाळ टिकणारी औषधे किंवा उपचार पद्धती असणं आवश्यक आहे. जे आता औषधे उपलब्ध आहे, टॅबलेट्स, जसं मी सांगितलं की नाकातले स्प्रे, ही फक्त ॲलर्जी कंट्रोल करण्याकरिता मदत करतात. पण ॲलर्जीमध्ये बदल करून शरीराचा त्या ॲलर्जीला असलेला रिस्पॉन्स बदलण्याकरिता म्हणून इम्युनोथेरपी कडे आजकाल बघितल्या जात आहे. त्यामुळे इम्युनोथेरपी ही प्रभावकारी आहे, परंतु याचा दोष असा आहे की ही दीर्घकाळ अशी घ्यावी लागते. कारण की आपण इम्युनोथेरपीमध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये कॉन्सन्ट्रेशन जे ॲलर्जीचं आहे ते अगदी थोड्या थोड्या स्वरूपामध्ये त्याला देत असतो, जेणेकरून त्या पर्टिक्युलर ॲलर्जीसाठी
त्याचं शरीर तयार होऊन त्याला ती त्रास देणार नाही. तर इम्युनोथेरपी ही 2 प्रकारे दिली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये ती त्वचेखाली द्यायची त्याला सब क्युटेनियस इम्युनोथेरपी असं म्हणतो. आणि आजकालच्या याच्यामध्ये जास्त सोयीस्कररित्या देता यावी म्हणून ती जिभेखाली सबलिंग्युअल थेरपी ज्याला आपण म्हणतो. तर या दोन्हीचे फायदे नुकसान दोन्हीमध्ये नाही, फायदे दोघांचेही आहेत. फक्त इंजेक्शन जर असेल तर ते कुठल्या तरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आणि सबलिंग्युअल जी आहे जिभेखालच्या स्वरूपातली ती तो व्यक्ती त्याच्या घरी रेग्युलर बेसिसवर घेऊ शकतो. फक्त याच्यामध्ये त्या व्यक्तीने थोडा धीर धरून संयमाने ते औषधं घेणे घेतली पाहिजे. साधारण 1.5 ते 2 वर्ष कालावधी, समजा कधी कधी जास्त कालावधी करतात, पण त्याचं पुढील उर्वरित आयुष्य सुखकारक होऊ शकतं. त्याला वारंवार औषधांची गरज लागणार नाही. वर्षभरात जर तो 10 वेळा घेत असेल तर त्याला हार्डली 1 किंवा 2 वेळाच औषधं घ्यावे लागू शकतात. इथपर्यंत तो आजार कमी होऊ शकतो. थेरपी द्यायची का नाही हे कधी ठरवता सर तुम्ही? ती लक्षणांवरून ठरवतो आपण. ती सीझनल आहे का पेरिनियल आहे किंवा माइल्ड आहे, मॉडरेट, सिव्हिअर आहे. रुग्णाच्या वयानुसार सुद्धा बदलतं? वयानुसार बदलतं. लहान मुलांमध्ये शक्यतो आपण इम्युनोथेरपी करत नाही 5 वर्षाखाली किंवा 7 वर्षाखाली. आणि परंतु जे ऍक्टिव्ह वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, म्हणजे शालेय आणि कॉलेजमधले विद्यार्थी आणि तरुण वर्ग, या रुग्णांमध्ये तर नक्कीच ही द्यावी. कारण की त्यांच्या दैनंदिन याच्यामध्ये त्यांना खूप याचा फायदा होऊ शकतो आणि ती तेवढीच परिणामकारक आहे. जर योग्य प्रकारे जर ऍलर्जी शोधून त्याच्यावरची औषधं दिली तर नक्कीच त्या व्यक्तीस त्याचा फायदा होतो. म्हणजे एकंदरीतच काय तर इम्युनोथेरपी ही त्या रुग्णाच्या शरीराला त्या ऍलर्जी लढण्यासाठी, फायटिंगसाठी त्याच्याशी तयार करतो. बरोबर, एक्झॅक्टली तसंच आहे त्याचं. म्हणजे इम्युनो मॉड्युलेशन त्याला आम्ही फेनॉमिना म्हणतो, की शरीराची त्या ताकद वाढवणं, ऍलर्जीसाठीचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्येच बदल करणे. म्हणजे बेसिक पॅथोफिजिओलॉजी ज्याला म्हणतो आपण, की एखादा आजार हा कसा तयार होतो आणि त्याची शरीरामध्ये वाढ कशी होते याचा अभ्यास करून इम्युनोथेरपीचा बेस तो आहे, की जेणेकरून शरीरामध्ये ऍलर्जीचे कण गेल्यानंतर शरीर कसं उत्तर देतं, त्या उत्तरालाच त्याच्यामध्ये बदल करणे, हे इम्युनोथेरपीचं मूळ आहे. बरोबर. आणि दीर्घकालीन असली तरी ती घ्यावी, कारण तुमचं पुढचं ऍक्टिव्हनेस जो आयुष्याचा आहे तो वाढू शकतो. दीर्घकालीन घ्यावी, कारण ऍलर्जी रिलेटेड जे कानावरचे इफेक्ट आहेत किंवा बाकीच्या अवयवांवरचे जे इफेक्ट आहेत ते तुम्ही टाळू शकता. त्याला पुढे जाऊन जर शस्त्रक्रिया लागू शकणार असेल तर ती तुमची टळू शकते. डॉक्टर, गेला 2-3 वर्षांचा काळ हा कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळेला जनरली आपण सगळ्यांनी नाकाच्या संदर्भातल्या जे काही प्रश्न होते त्याच्याकडे खूप गंभीरतेनं पाहिलं. तर त्यावेळेला त्या काळामध्ये नाकाच्या ॲलर्जीज किंवा त्याची गंभीरता किंवा त्याची परिस्थिती नेमकी काय होती त्या काळात? जसं की आपण पाहिलं की कोविड हे पॅन्डेमिक पूर्ण जगानेच अनुभवलेलं आहे. त्या काळामध्ये लॉकडाऊन्स असणं हे खूप आपण कॉमनरित्या अनुभवलेलं आहे आणि मास्कची सक्ती पण त्या काळामध्ये होती. तर कुठे ना कुठे ॲलर्जीवर ऑटोमॅटिकच कंट्रोल आला, कारण की लोक वातावरणाशी जास्त एक्सपोज झाली नाहीत. मास्क वापरामुळे जरी एक्सपोज झाली असली तरी त्यांच्या शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात ॲलर्जी गेली नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि कुठेतरी रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा सांगतात की कोविड काळामध्ये आमची ॲलर्जी कंट्रोलमध्ये होती, कारण की त्याची कारण म्हणजे एकतर एक्सपोजर कमी होतं वातावरणातल्या बदलाशी, पोल्युशन कमी होतं लॉकडाऊनच्या स्वरूपामुळे, गाड्यांवर धूळ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्कचा वापर हा लोक बऱ्यापैकी करत होते, जो आता करताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये परत ॲलर्जीचे लक्षणं वाढताना आपल्याला दिसतात. खरंय. पण म्हणजे असं तुम्ही सांगू शका की केवळ कोविडच्या काळापुरतं नाही तर इतरही वेळेला आपण आपले हात स्वच्छ धुणं किंवा मास्क वापरणं हे चालू ठेवलं पाहिजे का? नक्कीच, कारण की आता कोविड हा एक जरी संपलेला असेल किंवा संपत आला असेल असं आपण म्हणू, अजून संपलेला नाहीये पूर्णपणे, पण बाकीचे जे व्हायरसेस असतात त्याच्यापासून बचाव होण्यासाठी तर मास्कचा वापर आवश्यक आहेच, त्याचा फायदा तर तुम्हाला होईलच. परंतु ज्या व्यक्तींमध्ये ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांना वातावरणातली जी ॲलर्जी श्वासामध्ये जाते मध्ये शरीरामध्ये ती त्याचं प्रमाण कमी होतं, आणि प्रमाण जर कमी असेल तर बॉडीचा रिस्पॉन्सही फार कमी प्रमाणामध्ये होईल आणि लक्षणं पण कमी प्रमाणात येतील. त्यामुळे ते वापरणं चांगलं, वापरणं म्हणजे स्पेसिफिकली सगळ्यांनीच वापरणं योग्य, पण ॲलर्जीच्या पेशंटनी तर नक्कीच वापरावी.
डॉक्टर, तुम्ही आम्हाला नाकाची ॲलर्जी या संदर्भात खूप माहिती देताय, लक्षणं सांगितली, कारणं सांगितली. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे येताना आमच्या प्रेक्षकांसाठी डॉक्टर म्हणून, एक समुपदेशक म्हणून तुम्ही काय त्यांना संदेश किंवा काय खास टिप्स देऊ शकता का? आपल्या या कार्यक्रमाद्वारे मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की ॲलर्जीची सर्दी म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस आणि कॉमन कोल्ड आणि फ्लूमुळे होणारी सर्दी ही नक्कीच वेगळी असते. त्यामुळे तुमची सर्दी कुठल्या स्वरूपातली आहे हे ओळखून किंवा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही त्याच्यावर उपचार जर केले तर नक्कीच तुमच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होऊन तुम्ही एका कम्फर्टेबल पोझिशनला क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होण्याकरता मदत होईल. स्वतःची ॲलर्जीची योग्य तपासणी करून घेणे, ती शोधणे आणि त्याच्यावर दीर्घकालीन जरी मोठ्या स्वरूपातली किंवा दीर्घकालीन ट्रीटमेंट असली तरी ती संयमाने पूर्ण करावी, जेणेकरून भावी आयुष्यात त्याच्यात मदत त्यांना होऊ शकते. त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स कानावर, घशावर किंवा इतर अवयवांवर होत असतात ते तुम्ही टाळू शकता. त्यानंतर पोल्युशन कमी करण्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. त्याच्यानंतर जी व्यसनाधीनता आहे, जे म्हणतो आपण की धूम्रपान करणे, याच्यामुळे ॲलर्जी जी वाढते किंवा त्याला पूरक असते ती आपण टाळली पाहिजे, जेणेकरून ही लक्षणं आपल्याला होणार नाहीत किंवा झाली तरी कमी स्वरूपात होतील. आणि घरातली स्वच्छता, ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो ती टाळणे, ती मग हवेतली असो, ठराविक किंवा खाण्यातली असो, ती ओळखून ती शक्यतो टाळावीत. एवढं केलं तर आपली ॲलर्जी नक्कीच ही कंट्रोलमध्ये राहू शकते आणि दैनंदिन आयुष्य आपलं छान जाऊ शकतं. प्रेक्षक हो, ॲलर्जी हा अतिशय आपल्याला कमी महत्त्वाचा असा विषय वाटत असला तरी डॉक्टरांनी सांगितलं की हा ग्लोबल इश्यू आहे, हेल्थ इश्यू आहे. त्यामुळे जरी आपल्याला तो छोटासा कमी महत्त्वाचा वाटला तरी त्याच्या लक्षणांकडे आपण नक्कीच दुर्लक्ष करता कामा नये. छोट्या छोट्या काळजी घेण्यापासनं, टॅबलेट्स घेण्यापासनं ते शस्त्रक्रिया किंवा इम्युनोथेरपीपर्यंतचे सगळे उपचार या ॲलर्जी प्रकरणासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते घेऊ शकतो. आणि डॉक्टरांनी हाही सल्ला दिला की कोरोना जरी संपला असला तरी ॲलर्जी टाळण्यासाठी आपण मास्कचा वापर हा चालूच ठेवला पाहिजे. तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि ॲलर्जी संदर्भात, नाकाच्या ॲलर्जी संबंधात आमच्या मनामध्ये जे प्रश्न होते, शंका होत्या, त्यांना सविस्तर अशी उत्तरं दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे सुद्धा मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.